मी आता हिप्परगी बंधाऱ्यावर उभा आहे. इकडून महाराष्ट्रातून कृष्णा नदीचं पाणी हे येतं. आज या क्षणी हिप्परगी बंधाऱ्याजवळ 524 मीटर लेवलला पाण्याची पातळी आहे समुद्र सपाटीपासून. आणि मी माहिती घेतली, अलमट्टीला 518.5 मीटरला लेवलला त्यांनी मेंटेन केलेला आहे. अलमट्टीला पाण्याची पातळी 518.5 आहे आणि इथं 524 आहे. याचं कारण ज्या ठिकाणी मी उभा राहिलेला आहे, हा बंधारा बांधत असताना खाली कॉन्क्रीटचा जो बेस आहे तो 4 मीटर तळापासून उंच उचललेला आहे आणि त्यामुळे पाण्याची पातळी इथं थोडी वाढली आहे. आता आपण बघतोय नदीचं पात्र हे काठोकाठ भरलेलं आहे. आता थोडं जरी पाण्याची पातळी वाढली तर पाणी हे शेतात पसरत जाणार आहे आणि या सगळ्या शेतातून सखल भागातून पाणी पुढे सरकणार आहे. आता मी इथं या ठिकाणी थांबतोय कारण ह्या हिप्परगीच्या बंधाऱ्या बरोबर त्या बाजूला डाव्या बाजूला जवळजवळ 4-5 किलोमीटर असाच भराव पडत गेलेला आहे. आणि या बाजूला आता आपण महाराष्ट्र नाथणीच्या बाजूला जाणार आहोत. त्या बाजूला प्रत्यक्षात आपण मोजमापच करू की ह्या भराव्याची लांबी किती आहे. आता 524 मीटरच्या वर ज्यावेळी पाण्याची पातळी येते त्यावेळी पात्राच्या बाहेर पडलेलं जे पाणी आहे ते पाणी पुढे सरकायला वावच राहत नाही. जे काय पाणी जाणार ते या गेटमधूनच जाणार आणि मग त्यामुळे हळूहळू पाण्याचा तुंब तयार होतो. आता डाव्या बाजूचं मी काही मोजमाप केलेलं नाही, पण थोड्या वेळानं आपण इथून गाडीमध्ये स्पीडोमीटर लावून नेमका किती लांबीचा हा भरावा आहे तो मोजू आणि मग तुमच्या लक्षात येईल की 524च्या वर. आता म्हणजे हा सध्या 2 राज्यातल्या पाण्याच्या विसर्गाचा समन्वय चांगला असल्यामुळं पाण्याची पातळी स्थिर आहे. पण यापेक्षा जास्त ज्यावेळी पाण्याची पातळी येईल त्यावेळी परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते. कारण इथून पाणी पुढे पास व्हायला ह्या गेट शिवाय दुसरा पर्याय नाही, कारण दोन्ही बाजूला भराव टाकलेला आहे आणि हे भराव हेच आपल्या पुराला कारणीभूत ठरणार आहेत. त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी नदीवर पूल बांधत असताना दोन्ही बाजूला जे भराव घातलेले आहेत ते भराव सुद्धा कारणीभूत ठरणार आहेत. शक्तीपीठ महामार्ग झाल्यानंतर त्यामध्ये जे पूल होणार आहेत ते भराव